Hi students, welcome in RBC Educare. आज विद्यार्थी मित्रो बायोलॉजी सब्जेक्ट मधील पहिला चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स याबद्दल आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो चॅप्टरचं नाव सुरुवातीला आपण समजून घेऊया. चॅप्टरच्या नावामध्ये लिहिलेलं आहे रिप्रोडक्शन इन प्लांट्स. हे दोन खूप महत्वाचे वर्ड्स यामध्ये दिले आहेत. सुरुवातीला आपण पाहून घेऊ रिप्रोडक्शन ही काय एक प्रकारची प्रोसेस आहे. कशामध्ये होणार आहे? प्लांट्स मध्ये. मग सुरुवातीला आपल्याला हे समजणं गरजेचं आहे प्लांट्स कशाला म्हणतात. कुणाला विचारलं आपण सध्या की प्लांट्स कशाला म्हणतात, आपण सांगताना सहज म्हणून सांगून देऊ की झाड वृक्ष याला आपण प्लांट्स म्हणतो. पण सायन्स मध्ये शब्दशः अर्थ सांगून त्याचा अर्थ नाही बनत. प्लांट्स सुरुवातीला आपण पाहू प्लांट्स म्हणजे काय. विद्यार्थी मित्रो प्लांट्स सायन्स किंवा बायोलॉजी मध्ये प्लांट्स आपण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला म्हणत असतो जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे आपण काही असं म्हणू शकतो दे आर, किंवा त्यालाच म्हणू शकतो आपण दे आर ऑटोट्रॉपस. म्हणजे हे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे जे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात. विद्यार्थी मित्रो ज्या वेळेस आपण इकोसिस्टीम बद्दल शिकत असतो, इकोसिस्टीम मधील फर्स्ट वाली ट्रॉपिकल लेवल ज्याला म्हणतो आपण, है ना, फर्स्ट वाली ट्रॉपिकल लेवल त्याला आपण प्रोड्युसर म्हणत असतो. प्रोड्युसर हे प्रोड्युसर म्हणजेच प्लांट्स आहे ना. म्हणजे यावरून आपल्या हे लक्षात येते की प्लांट्स आपण कोणाला म्हणणार आहे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. दे हॅव ॲबिलिटी टू सिंथेसाइज देअर ओन फूड, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लांट्स. आता दुसरा वर्ड होता आपला रिप्रोडक्शन. विद्यार्थी मित्रो रिप्रोडक्शन इट इज द प्रोसेस, the production of new young one which is as similar like as its parents. विद्यार्थी मित्रो रिप्रोडक्शन ही अशी एक प्रोसेस आहे ज्यामध्ये प्रोडक्शन होत असते. कोणाचं प्रोडक्शन? एक नवीन वाली जनरेशन तयार होईल जे जनरेशन एक्झॅक्ट सिमिलर असेल त्यांच्या पॅरेंट सारखी. या प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन असं म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रो रिप्रोडक्शन हा जनरल फिनोमिनॉन या चॅप्टर मध्ये आपल्याला दिलेला आहे. या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आपण जे प्लांट्स बद्दल पाहणार आहोत, पण याची डिफाईन तुम्ही दोन्ही ठिकाणी म्हणजे अॅनिमल्स आणि प्लांट्स मध्ये काही एकसारखेच सांगू शकतो आपण की प्रोडक्शन ऑफ न्यू यंग वन्स, म्हणजे एक नवीन वाली जनरेशन जे तयार होईल जे की ऍज इट इज सिमिलर असेल कोणासारखी असायला पाहिजे? पॅरेंट्स. आता कदाचित असं वाटू शकते की ऍज इट इज सिमिलर मीन्स एक्झॅक्ट झेरॉक्स क्लोन का? तर तसं नाही मित्र हो. ऍज इट इज सिमिलर लाईक म्हणजे डॉग लाईक डॉग, कॅट लाईक कॅट अँड ह्युमन लाईक ह्युमन. सिमिलरचा अर्थ इथं असा आहे की तो प्राणी त्याच्याच सारखी नवीन वाली एक जनरेशन तयार करेल. म्हणजे यामध्ये व्हेरिएशन येणार नाहीत असं होणार नाही. त्यांच्या कॅरेक्टर मध्ये व्हेरिएशन दिसतातच. आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन नावाच्या टॉपिक मध्ये यावर डिस्कस केलेलंच आहे अगोदर, है ना. तर विद्यार्थी मित्रो हे जनरल जे प्रोसेस आहे रिप्रोडक्शनची हे दोन विभागांमध्ये डिवाइड केल्या जाते, किंवा याला असं म्हणू शकतो आपण की रिप्रोडक्शन प्रोसेस हे क्लासिफाईड केल्या जाते दोन पद्धतीमध्ये. ते दोन पद्धती काही पुढील प्रमाणे आहेत. रिप्रोडक्शन पहा विद्यार्थी मित्रो आपण याला दोन याच्यात डिवाइड करणार होतो ना. पहिलं वाला जे आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो असेक्शुअल
रिप्रोडक्शन. आणि सेकंड वाला जे आहे त्याला म्हणू आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन. विद्यार्थी मित्रो, रिप्रोडक्शन नावाची जी प्रोसेस होती त्याला आपण दोन याच्यात डिवाइड केलं. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन, सुरुवातीला आपण त्याबद्दल पाहू. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय? तर मित्रो, असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे प्रोसेस आहे कशाची? रिप्रोडक्शनचीच. म्हणजे काय होणार आहे? नवीन वाली जनरेशन तर तयार होणारच आहे, परंतु यामध्ये गमिट्स जे आहेत ते गमिट्स इन्व्हॉल्व नसतील. म्हणजे याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय व्हायला पाहिजे की इथं गमिट्स जे आहेत ते प्रेझेंट असतील, है ना. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला गमिट्स दिसतील जे इन्व्हॉल्व असणार आहेत, आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गमिट्स जे आहे ते इन्व्हॉल्वमेंट त्यांची नसणार आहेत, है ना. तर मग गमिट्स म्हणजे काय हे समजून घेऊया, है ना. आपण इथं दोघांसाठी कॉमन लिहू. गमिट्स म्हणजे काय? तर गमिट्स म्हणजे हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम असणारी सेल, है ना. तर हॅप्लॉइड क्रोमोझोम सेल काय असणार आहे? त्याचे क्रोमोझोम हॅप्लॉइड कशाला म्हणणार आहे आपण? डिप्लॉइड. जर नॉर्मल सोमॅटिक सेलची गोष्ट जर करत आहे आपण, नॉर्मल सोमॅटिक सेल, है ना, जे बॉडी सेल म्हटल्या जाते प्लांट्स मध्ये, त्या प्लांट्स मध्ये म्हणा किंवा अॅनिमल मध्ये म्हणा, ते जनरली आपण 2n मध्ये दाखवत असतो. त्याला म्हणतो आपण डिप्लॉइड सेल, है ना. आता इथं आपण म्हटलं हॅप्लॉइड. हॅप्लॉइडचा अर्थ काय की 2n डिवायडेड बाय 2, है ना, इज इक्वल टू n. म्हणजे गमिट्स काय असणार आहे की त्यामध्ये हाफ नंबर असणार आहे कशाचा? क्रोमोझोमचा. तर विद्यार्थी मित्र, गमिट्स यामध्ये इन्व्हॉल्व नसणार आहे, है ना. इथं गमिट्स इन्व्हॉल्व असणार आहे. दुसरी गोष्ट, इथं फर्टिलायझेशन दिसणार नाही आपल्याला. तर इथं फर्टिलायझेशन प्रेझेंट असायला पाहिजे, है ना. आता फर्टिलायझेशन म्हणजे काय? तर फर्टिलायझेशन काय आहे? द प्रोसेस ऑफ द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गमिट्स अँड फॉर्मेशन ऑफ झायगोट, है ना. झायगोट नेहमी डिप्लॉइड असणार आहे. तो झायगोट जो असणार आहे तो मेल आणि फिमेल म्हणजे सिंगल एन प्लस सिंगल एन, हे मेल गमिट पकडू आपण, हे फिमेल गमिट, प्रोडक्शन होईल आपलं 2n म्हणजे झायगोट. काय असं म्हणू आपण? फिमेल गमिट आपण एग म्हणू. मेल गमिट जर ह्युमनचं एक्झाम्पल घेतलं असतं तर आपण स्पर्म म्हटलं असतं. आपण प्लांट बद्दल पाहणार आहे तर मेल गमिट्सच म्हटल्या जातील, जे पोलन ग्रेन मध्ये आपल्याला 2 नंबर मध्ये सापडतात. तयार जे होणार आहे त्याला आपण झायगोट म्हणणार आहे, जे की डिप्लॉइड असणार आहे. या प्रोसेसला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. हे दुसरा वाला क्रायटेरिया तोही असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये अब्सेंट असेल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तोही प्रेझेंट असेल. या दोन क्रायटेरियावरून आपण रिप्रोडक्शनच्या प्रोसेसला दोन याच्यामध्ये डिवाइड करतो. एकाला म्हणतो आपण सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन, दुसऱ्या गोष्टीला म्हणतो आपण असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन इकडचं आणि सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन इकडचं. तर रिप्रोडक्शन प्रोसेस या दोन याच्यामध्ये आपण डिवाइड करतो. प्लांट्स मध्ये जे लोअर प्लांट्स असतील ते जनरली असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन दाखवतील, है ना. हायर प्लांटही असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन दाखवतात. त्याचं आपण डिटेलमध्ये समोर जाऊन पाहणारच आहे. त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणत असतो, है ना. तर ज्यावेळेस आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन याच्या नेक्स्ट टॉपिक मध्ये सुरुवात करणार आहोत, त्यामध्ये आपण याचं डिटेलमध्ये पाहू. नंतर आपण या चॅप्टरचा महत्वाचा भाग जो आहे, है ना, 12th मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन वर जास्त भर दिलेला आहे. तर हा टॉपिक डिटेलमध्ये दिलेला आहे. या टॉपिक मध्ये आपल्याला थोडेफार त्यांनी टॉपिक एक्सप्लेन करून सांगितलेले आहे की कोणकोणत्या प्लांट मध्ये कशा पद्धतीचं आपल्याला रिप्रोडक्शनची प्रोसेस पाहायला भेटेल. तर समोर पाहू आपण असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीनं होत असते आणि त्याचे प्रोडक्शन कसे. असेक्शुअल रिप्रोडक्शन जनरली सर्वात पहिले आपल्याला पाहायला भेटेल फ्रॅगमेंटेशन. चला समजून घेऊया फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय. फ्रॅगमेंटेशन तुम्ही जर नाव व्यवस्थित पाहिलं तर फ्रॅगमेंटेशनचा अर्थ काय आहे? फ्रॅगमेंटचा अर्थ होते तुकडे.
है ना, छोटे छोटे स्मॉल पीसेस मध्ये त्याचं कन्व्हर्शन होणे. म्हणजे प्लांट्स कोणते असायला पाहिजे आपल्याला? मल्टी सेल्युलर. मल्टीसेल्युलर प्लांट्स मध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल है ना. म्हणजे मल्टीसेल्युलर प्लांट्स जे असतील हे कोण्यातरी कारणाने छोट्या छोट्या पीसेस मध्ये, तुकड्यांमध्ये कन्वर्ट केल्या जातील आणि प्रत्येक तुकडा एक नवीन इंडिव्हिज्युअल सारखा ग्रो करायला लागेल. त्याची डेव्हलपमेंट एक नवीन प्लांट सारखी होईल. या प्रोसेसला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर स्पायरोगायरा हे एक कॉमन एक्झाम्पल आपण फ्रॅगमेंटेशन मध्ये घेत असतो. सेकंड वाली जी प्रोसेस आहे त्यामध्ये आपण बर्ड पासून चालू झालं है ना. बडिंग ING लावलं है ना. बडिंग म्हणजे प्रोसेस आहे ते फॉर्मेशनची. कोणापासून सुरुवात होते? बर्ड पासून. म्हणजे आपल्याला सुरुवातीला समजणं गरजेचं आहे की बर्ड म्हणजे काय. बर्ड नथिंग बट द आउटग्रोथ. ज्याला आपण पॅरेंटल बॉडी समजणार आहे त्या प्लांटची, त्यावर एक बर्ड एक आउटग्रोथ तयार होते. तो बर्ड कंप्लीट डेव्हलप झाल्यानंतर त्या पॅरेंट्स पासून, म्हणजे जे पॅरेंटल आपण प्लांट पकडलं त्या प्लांट पासून तो डिटॅच होऊन जाईल. म्हणजे तो त्याच्या शरीराच्या वेगळा होईल आणि तो बर्ड एक स्वतंत्र नवीन प्लांट म्हणून जगायला लागेल. या प्रोसेसला आपण बडिंग म्हणतो. जनरली हे आपल्याला फंगस मध्ये, ईस्ट मध्ये पाहायला मिळते है ना. प्लांट मध्ये, लोअर प्लांट्स मध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. या सोबतच खूप साऱ्या अशा प्रोसेस आहेत की जनरली 10th क्लास मध्ये तुम्ही पाहिल्या असतील है ना. बायनरी फ्युजन झालं, स्पोर फॉर्मेशन झालं. या प्रोसेस असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये येतात. परंतु यानंतरही आणखी एक प्रोसेस येते जे थोडी यापेक्षा वेगळी आहे, जे हायर प्लांट्स दाखवतात. त्या प्रोसेसला म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. मित्रांनो, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन है ना, हा जो सुरुवातीचा वर्ड आहे ना व्हेजिटेटिव्ह, हा इथं महत्वाचा आहे. व्हेजिटेटिव्ह म्हणजे कशाला म्हणाल व्हेजिटेटिव्ह? अदर दॅन फ्लावर है ना. म्हणजे फ्लावर सोडून प्लांट मध्ये जे फ्लावर रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर समजल्या जाते त्याला सोडून दुसरे जे पार्ट्स असतील है ना, मग कोणकोणते असतील? स्टेम असेल, लीफ असेल है ना, कोणते बर्ड असतील, सोबत रूट असू शकते है ना. हे जे पार्ट्स आहे हे सर्व पार्ट्स कशात कन्सिडर केल्या जातील? व्हेजिटेटिव्ह मध्ये. आता या कोणत्याही पार्ट पासून जर एक नवीन प्लांट तयार होत आहे तर त्या गोष्टीला आपण म्हणणार आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. हेही कशात कन्सिडर केल्या जाते? असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन मध्ये है ना. फॉर एक्झाम्पल जर यायचं झालं तर आपण गुलाबाची फांदी तोडून त्यापासून एक नवीन गुलाबाचं झाड तयार करतो. हे जनरली सर्वांनाच माहित असलेलं एक एक्झाम्पल आहे. ते कशात येईल? स्टेम मध्ये है ना. या स्टेम मध्ये काय करू आपण? स्टेम एक व्हेजिटेटिव्ह पार्ट समजला जाईल है ना. त्या स्टेमला लावल्यानंतर एक नवीन वालं रोज मिळेल आपल्याला, एक गुलाबाचं झाड मिळेल है ना. तर त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये कन्सिडर करू शकतो. मनी प्लांट मध्ये तुम्ही एका पानापासून पूर्ण मनी प्लांट तयार करू शकता है ना. खूप सारे असे बर्ड्स आहेत की जे, जसं ऊसामध्ये आपण पाहू शकतो की ऊसाचे जे आपण त्याला जनरली आपल्या भाषेमध्ये डोळा म्हणतो ऊसाचा है ना, त्या नोट्स पासून, त्या बर्ड्स पासून एक नवीन वाला प्लांट तयार केला जाते. हे सर्वच सर्व असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. विद्यार्थी मित्र, या चॅप्टर मध्ये सुरुवातीचा हा जो पार्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा, त्या पार्ट मध्ये काही एवढे प्रोसेस आपल्याला पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांना सांगणं आहे की याचा जो उर्वरित भाग आहे सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन, हा खूप लेंदी पार्ट आहे या चॅप्टर मध्ये आणि खूप महत्वाचाही समजला जातो है ना. या समोरच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण त्या पार्ट बद्दल डिटेल मध्ये किंवा सविस्तर अशी चर्चा करणारच आहोत. तर तुम्ही सर्वजण RBC एज्युकेअरला जुळलेले राहा. आपलं नॉलेज ग्रो करण्यासाठी नेहमी आम्हाला प्रतिसाद देत राहा. काही क्वेरीज असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये टाकू शकता. धन्यवाद.